संतांची पालखी घेऊन जेव्हा हे वारकरी पंढरीची वाट चालत असतात तेव्हा त्यांना सोबत असते ती अभंगांची, भारुडांची, संतांच्या गोड रचनांची. आदिशक्ती मुक्ताबींच्या पालखी सोहळ्यातही हे चित्र पाहायला मिळालं. रामकृष्ण हरी. वारी म्हटलं की फक्त चालायचं एवढंच नाही, अगदी सामर्थ्याने, आनंदाने पंढरपुरापर्यंत पोचायचं म्हणजे गात, नाचत आणि सामर्थ्याने त्याचा आनंद घेत जावं लागतं. आणि म्हणून महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले ज्या मुक्ताबाई संस्थांच्या वारीमध्ये अखंडितपणे ज्यांची सेवा आहे आणि ज्यांच्या कृपेनं अखंड वैभव त्यांच्या पदरात आहे, आपण त्यांच्या मुखातून एक सुंदर असा अभंग ऐकूयात आणि या वारीचा पुरेपूर आनंद घेऊया. मी विशाल महाराजांना विनंती करते की त्यांनी सुरुवातीला थोडंसं माहिती सांगावी किंवा आपलं मनोगत व्यक्त करावं आणि नंतर एखादा सुंदर अभंग घेतला तरी चालेल. आईसाहेबांचा पालखी सोहळा हा भजनाने भरलेला आणि आनंदाने भरलेला पालखी सोहळा आहे. आमच्या समवेत अगदी बोधेबाबांसमवेत प्रातस्मरणीय श्री गुरु बोधेबाबांसमवेत ज्यांनी भजन केलं, ज्यांच्याकडे भजन शिकले, चाली शिकले असे शिवशंकर माऊली आहेत. अनेक साधक आळंदी, अगदी आमचे विजय महाराज खवले आहे, शिवाजी महाराज रायपुरे, आमचे दीपक महाराज, लखन महाराज आदी करून अनेक मान्यवर कीर्तनकार आहेत की ज्यांच्याकडे एक एक भजनाची जबाबदारी दिली. एकेका तीर्थावळीची असेल, समाधीची असेल किंवा नित्यनेमाची असेल, कोणतीही जबाबदारी अगदी सगळे प्रसंग गात गात भारुळांसहित, गवळणीसहित, निळोबारांची, नामदेवरांची, तुकोबारांची, नाथांची आणि मीराबाईंची आदी करून सगळ्या संतांच्या गवळणी म्हणत म्हणत आम्ही पंढरीपर्यंत जवळ येऊन ठेपलो याचं भानसुद्धा आम्हाला राहिलेलं नाही. म्हणून मी एवढंच सांगेल, मुक्ताबाईचा हा मायेचा पदर आहे. या पदराखाली जो चालेल त्यालाच त्या आनंदाची अनुभूती येते. आईसाहेबांचं सुख, आईसाहेबांच्या समवेत चालण्याचं सुख, शेवटी आईचं बोट धरून चालण्याचा जो आनंद आहे तो मला असं वाटतं कोणाचंच बोट धरल्याचा आनंद नाही. आणि स्वतः एखाद्या वेळेला ते बोट सुटायला जरी लागलं तरी आई इतकी कृपाळू असते की ते बोट आईच हात घट्ट धरून ठेवतात मुक्ताबाई आणि सुखरूप आपल्याला पंढरीनाथाच्या चरणावर घालून नेतात. अशी एक आनंदाची अनुभूती आईसाहेबांसमवेत चालताना येते. ज्यांच्या कृपेनं आपण इथपर्यंत आलो त्या आदिशक्तींचं वर्णन करणारच अभंग आपण म्हणूया. धन्य धन्य मुक्ताबाई, 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 तुमचे चरणी माझे डोई, तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार, ओ तुमचे चरणी माझे डोळे, माझा केला अंगीकार, दाखविला परात्पर, माझा केला अंगीकार, दाखविला परात्पर, दाखविला परात्पर, माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार, तेथे नांदे सोमेश्वर, तेथे नांदे सोमेश्वर, तेथे नांदे सोमेश्वर, तेथे नांदे सोमेश्वर, तापी पूर्णा बरोबर, तेथे नांदे सोमेश्वर, तापी पूर्णा बरोबर, तापी पूर्णा बरोबर, माझा केला अंगीकार, माझा केला अंगीकार, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, जनार्दन आमच्या काय बाजाईल,
बोली बोलतो रे का पिंगळा महाद्वारी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.